झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा बिनकामाचा ठरला। आमदारांबरोबर मंत्रीही या अधिवेशनाबाबतीत गंभीर नसल्याचं पहिल्या आठवड्यात दिसून आलं। अधिवेशनाबाबतची गंभीरता निघून जात असल्यानं विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनीही सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त केली। पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधकांनी सरकार विरोधात एल्गार पुकारला होता। अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली होती। मात्र विरोधकांचा हा प्रभाव विधिमंडळात पहिल्या आठवड्यात तर दिसला नाही। पहिल्या दिवशी प्रश्नोत्तराचा तास आणि शोक प्रस्ताव झाल्यानंतर दुपारीच काम संपवण्यात आलं। तर दुसऱ्या दिवशी विरोधकांनी अस्मान निधी वाटपाच्या मुद्द्यावरून गोंधळ घातल्यानं विधिमंडळाचं कामकाज होऊ शकलं नाही। तिसऱ्या दिवशीही याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। मात्र मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर विरोधक शांत झाले। आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तर कहरच झाला। मुंबईत सातत्याने कोसळणाऱ्या इमारती आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रश्नावर चर्चा होणार होती। मात्र कोरम अभावी ही चर्चा झालीच नाही। शिवाय चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री हजर नव्हते। सभागृहात 288 आमदार आहेत। कामकाज सुरू ठेवण्यासाठी 27 आमदार उपस्थित हवेत, म्हणजेच कोरम असेल तर सभागृहाचं कामकाज चालू शकतं। मात्र काल सभागृहात 27 आमदारही हजर नव्हते, त्यामुळे कोरम अभावी कामकाज तहकूब करावं लागलं। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात मंत्री गैरहजर असल्यामुळे काही लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की ओढावली। मंत्रीच विधिमंडळाच्या कामकाजाबाबत गंभीर नसल्यानं विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरखे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। गैरहजर मंत्र्यांना निलंबित का करू नये असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला। विधिमंडळाच्या कामकाजाबाबत आमदारांबरोबरच मंत्रीही गंभीर नसल्यानं हे कामकाज म्हणजे एक सोपस्कार ठरतो आहे। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।